Welcome in today's lecture. In this lecture we focus on the topic and this is the pollination. Actually last lecture मध्ये देखील आपण पॉलिनेशन हा टॉपिक इथे स्टडी केला होता आणि आज देखील आपण पॉलिनेशनचा नेक्स्ट टॉपिक इथे स्टडी करत आहोत. तर पॉलिनेशन मीन्स व्हॉट हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. जे अँथर आहे, अँथर दिस इज द part of male reproductive system or androsham and which produce the pollen grain actually microspore and in which the transfer of this pollen grain these are takes place and these land on the stigma. आता जर पोलन ग्रेन अँथरपासून निघत आहेत आणि स्टिग्मावरती लँड होत आहेत तर दिस इज कॉल्ड ॲज द पॉलिनेशन. याला इथे पॉलिनेशन म्हणतात. अँड पॉलिनेशन ऑकर्स इन अ सेम फ्लावर, डिफरंट फ्लावर और डिफरंट प्लांट अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट विच हॅविंग द डिफरंट टाईप्स. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आणि इन दिस केस द मेन टू टाईप यू कॅन सी the self pollination and cross pollination. Self pollination this is also called as the autogamy. The pollination which occurs in a same flower or if these are occurs in a different flower then this is considered as a two type self pollination and cross pollination. Self pollination मध्ये एकाच फुलामधले पोलन ग्रेन त्याच्या स्टिग्मावरती लँड होतात. म्हणजे तिथे असणारा जो पोलन ग्रेन आहे अँथरमधून निघतो. अँथरमधून पोलन ग्रेन बाहेर कधी निघतो? ज्यावेळेस तिथे अँथेसिस होतं. अँथेसिस म्हणजे अँथरचं डेइसन्स होतं. त्यावेळेस तिथून पोलन ग्रेन बाहेर निघतो, स्टिग्मावरती लँड होतो. आणि इफ दिस हॅपन इन अ सेम फ्लॉवर देन दिस इज कॉल्ड ॲज द सेल्फ पॉलिनेशन. अँड इफ दिस हॅपन इन अ डिफरंट फ्लॉवर देन दिस इज कॉल्ड ॲज द क्रॉस पॉलिनेशन. त्यावेळेस त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतात. अँड दिस ऑल्सो हॅविंग द डिफरंट टाईप्स. याचे वेगवेगळे टाईप्स देखील आपण कालच्या लेक्चरमध्ये इथे फोकस केले होते. त्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं दिस हॅविंग द डिफरंट टाईप्स अँड दिस आर द सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन अँड जेनायटोगॅमी. सेल्फ पॉलिनेशन मीन्स दिस ऑकर्स इन अ सेम फ्लॉवर. Genitogamy means this occurs in a different flower but which having the same plant. In this case you can see some part these are like a self pollination and some these are like a cross pollination. And third this is the cross pollination. In this case the two flower these are participate and which also having the two different plant and these also having the some differences and in this lecture we focus on these differences. Autogamy and also the allogamy these are also the cross pollination, xenogamy and hybridization. These are the different terms these are used in the pollination. What is the difference between these all? मग हे सगळे काय प्रकार आहे किंवा त्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे पाहणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहू की ते काय यांच्यामध्ये काय डिफरन्स बिटवीन आहे. यू कॅन सी हिअर द ऑल टाईप दिज आर सेल्फ पॉलिनेशन, जेनायटोगॅमस पॉलिनेशन अँड ऑल्सो द क्रॉस पॉलिनेशन. This self pollination is called as the autogamy versus genitogamy and versus the xenogamy. Xenogamy this is also one of the cross pollination. Genitogamy this is also one of the type of cross pollination and also partially this is the self pollination and this having the some differences. यामध्ये काही differences आहे ते आपण यामध्ये पाहू. We focus on the फर्स्ट डिफरन्स. सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला डिफरन्स आहे तो पहिला डिफरन्स आपण यामध्ये पाहू की या तिन्हींमध्ये म्हणजेच यामध्ये सेल्फ पॉलिनेशन आहे, त्याचबरोबर यामध्ये क्रॉस पॉलिनेशन आहे किंवा जे जेनायटोगॅमी आहे त्यामध्ये नेमके काय फरक आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर ॲटोगॅमी इज द fertilization of a flower by the pollen from the same flower. What is mean this? आता इथे जर तुम्ही पाहिलं सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन अ सेम फ्लावर. एकाच फुलामध्ये पोलन ग्रेन अँथरकडून निघत आहेत, स्टिग्मावरती पडत आहेत. मग हे झालं सेल्फ पॉलिनेशन. बट यामध्ये जे फर्टिलायझेशन होणार आहे, व्हॉट इज मीन बाय फर्टिलायझेशन? द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. जर मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होते तर त्याला इथे म्हणायचं आहे फर्टिलायझेशन. आणि इन दिस केस द फर्टिलायझेशन दिज आर टेक्स प्लेस इन अ सिंगल फ्लावर. आता इथे फर्टिलायझेशन कुठे होतं तर हा जो पोलन ग्रेन आहे हा स्टिग्मावरती पडतो आणि स्टिग्मावरती पडल्यानंतर हा पोलन ट्यूब इथे फॉर्म करतो आणि त्यानंतर पोलन ट्यूब फॉर्म झाल्यानंतर यामध्ये
जे मेल गॅमेट आहे, जे पोलन ग्रेनच्या आतमध्ये आहे, तर ते ह्या ओव्हरीमध्ये असणारा जो ओव्हल आहे, ओव्हलमध्ये असणारी जी एम्ब्रिओ सॅक आहे, त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये असणारा जो फिमेल गॅमेट आहे, त्या फिमेल गॅमेटसोबत फ्यूज होतं. म्हणजे इथे पोलन ग्रेन हा स्टिग्मावरती पडतो. स्टिग्मा हा अप्पर पार्ट आहे कार्पेलचा, तिथे पोलन ग्रेन लँड होतो. बट तिथे असणारे जे मेल गॅमेट आहे, तर हे फिमेल गॅमेटसोबत फ्यूज होतात. अँड दिस आर टेक्स प्लेस इन अ सेम फ्लॉवर. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर ह्याच फ्लॉवरमधले पोलन ग्रेन आहे, त्याच्या स्टिग्मावरती पडले आणि दोघांचेही गॅमेट म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकाच फ्लॉवरमध्ये आहे आणि तिथेच ते फ्यूज होत आहेत. मग दिस आर टेक्स प्लेस इन अ सिंगल फ्लॉवर. दॅट फर्टिलायझेशन, दॅट इज द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, दिस हॅपन इन अ सेम ऑर अ सिंगल फ्लॉवर ऑर सेम फ्लॉवर. दिस इज द सेल्फ पॉलिनेशन ऑर ॲटोगॅमी. याला इथे म्हणायचे ॲटोगॅमी. बट इन अनदर केस, आता इथे जर तुम्ही जेनायटोगॅमी पाहिलं, जेनायटोगॅमी दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲलोगॅमी. याला इथे ॲलोगॅमी असं देखील यामध्ये म्हणतात. जेनायटोगॅमी इन दिस केस द टू फ्लॉवर पार्टिसिपेट फॉर द फर्टिलायझेशन. यामध्ये पहा, एका फ्लॉवरवरचे पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लॉवरवरती जात आहेत. मग आता इथे हे एक फ्लॉवर आहे, हे एक फ्लॉवर आहे, याचे पोलन ग्रेन निघत आहेत आणि याच्या स्टिग्मावरती पडत आहेत. आता यामध्ये दोन फ्लॉवर पार्टिसिपेट करतायत लाईक अ क्रॉस पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन सारखं. बट यामध्ये सेल्फ पॉलिनेशन आपण याला का म्हणणार? कारण आता जर आपण एक ओव्हरव्ह्यू घेतला तर हे एक प्लांट आहे आणि ह्या प्लांटला इथे 4 फ्लॉवर इथे मेन्शन केलेले. यू कॅन सी हिअर, इथे 4 फ्लॉवर आहे. आता हे 4ही फ्लॉवर ह्याच प्लांटचे आहे. म्हणजेच हे 4ही जे फ्लॉवर आहे, तर ह्या 4ही फ्लॉवरमध्ये असणारे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तर ते कसे असणार? इथे सेम असणार आहे, म्हणजेच यामध्ये सारखे असणार आहे. मग आता इथे जर आपण जेनायटोगॅमी घेतलं तर यामध्ये मेल गॅमेट फिमेल गॅमेटवरती पडतोय. म्हणजेच आता पोलन ग्रेन पडतोय, म्हणजे पोलन ग्रेनच्या आतमध्ये आहे मेल गॅमेट. तो इथे कार्पेलवरती पडतोय, म्हणजेच कार्पेलच्या स्टिग्मावरती इथे पडतोय. मग कार्पेलच्या ज्या स्टिग्मावरती हा लँड होतोय, तर इथे असणारे जे मेल गॅमेट आहे, तर ह्या फिमेल गॅमेटसोबत नंतर फ्यूज होणार आहे, म्हणजे फर्टिलायझेशन होणार आहे. मग ह्या केसमध्ये जे फर्टिलायझेशन होतं आहे, तर ह्या फर्टिलायझेशनमध्ये 2 फ्लॉवर पार्टिसिपेट करत आहेत. बट दिज आर प्रेझेंट ऑन अ सेम प्लांट. पण एकाच झाडावरती ते आहे. अँड दिस इज द जेनायटोगॅमी ऑर दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲलोगॅमी. दिस इज द वन ऑफ द टाईप ऑफ क्रॉस पॉलिनेशन. एका व्ह्यूने पाहिलं तर हे क्रॉस पॉलिनेशन आहे, पण एका व्ह्यूने पाहिलं तर सेल्फ पॉलिनेशन आहे. कारण सेल्फ पॉलिनेशनमध्ये जो नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतो, तो कम्प्लिटली यामध्ये त्या पॅरेंटसारखा असतो. कारण का? कारण यामध्ये एकच झाड इथे पार्टिसिपेट करतं. आणि त्याच पद्धतीने जेनायटोगॅमी यामध्ये देखील घडतं, कारण यामध्ये एकाच झाडावरचे जे फ्लॉवर आहे, तर ते इथे पार्टिसिपेट करतात आणि म्हणून यामध्ये जे नवीन सीड तयार होतं, तर त्याचे कॅरेक्टर यामध्ये सेम असतात. अँड झेनोगॅमी मीन्स क्रॉस पॉलिनेशन. These cross pollination, these are happen in a different flower but which also having the different plant. आता जर आपण झेनोगॅमी घेतलं तर झेनोगॅमी म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. ह्या फुलातले पोलन ग्रेन निघत आहेत, ह्या फुलावरती स्टिग्मावरती लँड होत आहेत. बट दिस हॅपन इन अ डिफरंट फ्लॉवर. यामध्ये वेगवेगळे फ्लॉवर आहे अँड दिस ऑल्सो हॅव्हिंग द डिफरंट प्लांट. यामध्ये प्लांट देखील वेगवेगळे आहे. दॅट मीन्स इन दिस केस द फर्टिलायझेशन दिस आर टेक्स प्लेस between the different flower and different plant, and on the basis of hue of fertilization, the self pollination in which the fertilization these are takes place in a same flower. On the basis of fertilization, genitogamy in this case the fertilization these are takes place in different flower but this happen in a same plant, and on the basis of hue of fertilization the xenogamy means the fertilization these are takes place in different flower but which having the different plant. म्हणजे फर्टिलायझेशन म्हणजे काय? फ्युजन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट. आता पोलन ग्रेन लँड होत आहे, म्हणजे पोलन ग्रेनच्या आतमध्ये काय आहे? मेल गॅमेट आहे आणि ते स्टिग्मावरती पडतायत. म्हणजेच यामध्ये जे कार्पेल आहे, तर त्याच्या आतमध्ये आहे फिमेल गॅमेट आणि त्याच्या आतमध्ये असणारं जे फिमेल गॅमेट आहे, तर त्यासोबत पोलन ग्रेनमध्ये असणारे जे मेल गॅमेट आहे, यांचं फ्युजन होणार आहे. मग पोलन ग्रेन लँड होत आहे, तर त्यानुसार त्याचे जे मेल गॅमेट आहे, तिथे असणारे मेल गॅमेट आहे, हे फिमेल गॅमेटसोबत ऑब्व्हियसली फ्यूज होणार आहे. म्हणून फर्टिलायझेशनच्या व्ह्यूने जर आपण डिफरन्स पाहिला, तर सेल्फ पॉलिनेशनमध्ये फर्टिलायझेशन सेम फ्लॉवरमध्ये होतं,
जेनायटोगॅमीमध्ये फर्टिलायझेशन हे डिफरंट फ्लावरमध्ये होतं, बट एकाच झाडावरती होतं. आणि फर्टिलायझेशनच्या व्ह्यूने जर आपण झेनोगॅमी घेतलं तर झेनोगॅमी म्हणजे क्रॉस पॉलिनेशन, यामध्ये वेगवेगळ्या फ्लावरमध्ये होतं आणि यामध्ये प्लांट देखील वेगवेगळे असतात. बट रिमेंबर इन दिस केस द स्पेसिस दिज आर सेम, यामध्ये स्पेसिस जनरली सेम असतात. त्यानंतर सेल्फ पॉलिनेशन दिस इज वन ऑफ द मेथड अँड दिस जेनायटोगॅमी दिस is the functional cross pollination method, and this xenogamy this is also one of the self pollination method. मग आता जर आपण इथे पाहिलं, यामध्ये सेल्फ पॉलिनेशन जर पाहिलं तर ते एकाच फ्लावरमध्ये घडतंय, एकाच प्लांटवरती आहे, म्हणजे ही सेल्फ पॉलिनेशन एक प्रकारची मेथड आहे. जेनायटोगॅमी जरी डिफरंट फ्लावरमध्ये होत असेल, बट ते एकाच प्लांटवरती आहे आणि म्हणून हे देखील सेल्फ पॉलिनेशन मेथडमध्ये येतं. बट झेनोगॅमी जर आपण घेतलं, झेनोगॅमी म्हणजेच यामध्ये क्रॉस पॉलिनेशन दिस हॅपन इन अ डिफरंट फ्लावर, बट इन दिस केस प्लांट दिस आर ऑल्सो डिफरंट, यामध्ये प्लांट देखील डिफरंट आहे आणि म्हणून हे फंक्शनली यामध्ये क्रॉस पॉलिनेशनमध्ये येतं. क्रॉस पॉलिनेशनमध्ये म्हणजेच यामध्ये फ्लावर पण वेगवेगळे आहे आणि त्याचबरोबर इथे प्लांट देखील वेगवेगळे आहे. जेनायटोगॅमी एका व्ह्यूने पाहिलं तर सेल्फ पॉलिनेशन आहे आणि दुसऱ्या व्ह्यूने पाहिलं तर क्रॉस पॉलिनेशन आहे. सेल्फ पॉलिनेशन कसं म्हणता येईल, कारण हे एकाच झाडावरती होतं, आणि त्याला क्रॉस पॉलिनेशन कसं म्हणता येईल, कारण जसं झेनोगॅमीमध्ये जसं क्रॉस पॉलिनेशनमध्ये वेगवेगळे फ्लावर पार्टिसिपेट करतात, त्याच पद्धतीने इथे देखील यामध्ये डिफरंट फ्लावर इथे आहे. त्यानंतरचा नेक्स्ट डिफरन्स आहे आणि तो यामध्ये आहे की इन दिस सेल्फ पॉलिनेशन the produce a genetically identical offspring. Why? Because in this case the only one plant these are participate in self pollination. Fusion of male and female gamete these are takes place, but these are present in a same plant or these सेम फ्लावर. आता जर इथे आपण पाहिलं तर इथे सेल्फ पॉलिनेशनमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येत आहेत, मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येत आहेत, बट हे एकाच फ्लावरमध्ये एकाच प्लांटवरती आहे आणि म्हणून यामध्ये जे सीड तयार होणार आहे, ज्यावेळेस आता ॲक्च्युली इथे मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होईल त्यावेळेस इथे सीड फॉर्म होईल आणि हे जे सीड आहे तर हे सीड लावल्यानंतर जे प्लांट येणार आहे ते जेनेटिकली कम्प्लिटली आयडेंटिकल असेल, म्हणजे पूर्णपणे ह्या प्लांटसारखं असेल. व्हाय? कारण यामध्ये एकाच प्लांटवरती ही प्रोसेस घडते, म्हणजे इथे जेनेटिकली आयडेंटिकल ऑफस्प्रिंग इथे फॉर्म होणार आहे. जरी हे सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, रिमेंबर ॲक्च्युली आता जर आपण पाहिलं तर जेनेटिकली आयडेंटिकल ऑफस्प्रिंग हे कॅरेक्टर कुणाचं आहे, हे कॅरेक्टर आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शनचं. आता एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ओनली वन पॅरेंट्स इथे पार्टिसिपेट होतं, बट हे असं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे सेल्फ पॉलिनेशन, हे असं यामध्ये पॉलिनेशन आहे किंवा इथे अशा पद्धतीने फर्टिलायझेशन होतं किंवा हे असं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे की ह्या केसमध्ये एकच फ्लावरवरती हे सगळं घडतं आणि म्हणून यामध्ये जो नवीन ऑफस्प्रिंग तयार होतं किंवा इथे जे सीड तयार होतं ते लावल्यानंतर जे नवीन प्लांट येतं ते पूर्णपणे ह्या प्लांटसारखं असतं, म्हणजे जेनेटिकली आयडेंटिकल असतं, कारण यामध्ये एकच प्लांट पार्टिसिपेट होतं. मग इथे हेच कॅरेक्टर आपल्याला जेनायटोगॅमीमध्ये देखील दिसतं, बिकॉज इट इज हॅपन इन अ डिफरंट फ्लावर बट विच हॅविंग द सेम प्लांट अँड इन दिस फ्लावर ऑल्सो हॅविंग दिस कॅरेक्टरिस्टिक्स and in this flower also having these characteristics. And because the transfer of pollen grain from anther to stigma this happen in a different flower but this happen in a same plant, and because of which produce a seed, and this seed when we saw in the soil this produce a new plant, and this is completely similar to this plant. अशा पद्धतीने इथे जर आपण पाहिलं तर हे पूर्णपणे ह्या प्लांटसारखं असेल. का? कारण ह्याच प्लांटवरती असणारे जे दोन फ्लावर आहे, मेल आहे आणि फिमेल आहे, किंवा मेल इथे पोलन ग्रेन आहे स्टिग्मावरती पडतायत, बट आता इथे हे एकच झाड आहे आणि यापासून येणारं जे सीड आहे, इथे जे सीड येईल, इथे जे बी येईल, तर इथे आपण जमिनीत लावल्यानंतर जे झाड येईल ते पूर्णपणे याच्यासारखंच असणार आहे. का? कारण इथे एकच प्लांट पार्टिसिपेट करते, म्हणजे जरी हे सेक्शुअल रिप्रोडक्शन असलं तरी यामध्ये एकच प्लांट इथे पार्टिसिपेट करते. मग ह्या प्लांटमध्ये असणारे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे तेच कॅरेक्टरिस्टिक्स त्या सीडमध्ये असणारे किंवा त्या नवीन प्लांटमध्ये असणारे, आणि म्हणून ते जेनेटिकली आयडेंटिकल असणारे, म्हणजेच यामध्ये कम्प्लिटली
कम्प्लिटली सिमिलर असणार आहे, लाईक ए सेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. बट इन दिस झेनोगॅमी द मेल अँड फिमेल गॅमेट these are participate or these are fuse and which produce a seed and this seed produce a new plant, but these are genetically not completely similar. In this case we can see the variation. इथे जर आपण झेनोगॅमी पाहिलं तर यामध्ये व्हेरिएशन असणार आहे. का? कारण यामध्ये दोन प्लांट असणार आहे, हे एक प्लांट असणार आहे, हे एक प्लांट असणार आहे आणि दोघांचे कॅरेक्टर यामध्ये दिसणार आहे. म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन असणार आहे. ह्या प्लांटचे कॅरेक्टर आणि ह्या प्लांटचे कॅरेक्टर दोन्ही कॅरेक्टर यामध्ये एक्सप्रेस होतील, कारण यामध्ये जे मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होत आहेत तर ते वेगवेगळ्या प्लांटचे आहे आणि म्हणून यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन म्हणजेच काय, दीज आर जेनेटिकली नॉट आयडेंटिकल. जे जेनेटिकली आयडेंटिकल नाही असं प्लांट इथे आपल्याला मिळणार आहे. त्यानंतरचं यामध्ये नेक्स्ट डिफरन्स आहे इन केस ऑफ ॲटोगॅमी. आता जर इथे आपण ॲटोगॅमी घेतलं, ॲटोगॅमी म्हणजेच सेल्फ पॉलिनेशन. यू कॅन सी हिअर in this case the flower can shed the pollen grain directly onto the stigma and pollinate before the opening. आता इथे जर आपण पाहिलं तर हे एक फ्लावर आहे आणि हे फ्लावर अगोदर ही बड आहे, बड कळी आहे, कळीचं ज्यावेळेस फ्लावर होतं त्यावेळेस इथे पोलन ग्रेन लगेचच या स्टिग्मावरती शेड होतात म्हणजेच तिथे लँड होतात. दिस हॅपन इन द सेम फ्लावर. ते एकाच फ्लावरमध्ये होतं आणि त्यामुळे पोलन ग्रेन डायरेक्टली इथं शेड होतात म्हणजेच या स्टिग्मावरती लँड होतात बिफोर द ओपनिंग ऑफ फ्लावर. म्हणजे जनरली फ्लावर ओपन होण्याच्या अगोदरच ही प्रोसेस यामध्ये घडलेली असते. बट आता जर आपण जेनायटोगॅमीमध्ये पाहिलं किंवा ॲलोगॅमीमध्ये पाहिलं तर सेव्हरल फ्लावर दीज आर लोकेटेड ऑन द सेम स्टेम. खूप सगळे फ्लावर जनरली यामध्ये एकाच स्टेमवरती एकाच ब्रँचवरती असतात आणि तिथे ही प्रोसेस इथे होऊन जाते. त्यानंतर आता आपण क्रॉस पॉलिनेशनमध्ये घेतलं तर वी कॅन सी द हर्कोगॅमी अँड ऑल्सो द डायकोगॅमी, सेल्फ इनकम्पिटॅबिलिटी, मेल स्टेरिलिटी, त्याचबरोबर हेट्रोस्टिली अँड these are adaptation we can see in the plant and that plant or that flower in this case the xenogamy these are takes place. म्हणजेच काय, आता इथे जर आपण पाहिलं तर जनरली इथे ज्यांच्यामध्ये झेनोगॅमी होतं ते फ्लावर एकतर युनिसेक्शुअल असेल. युनिसेक्शुअल म्हणजे काय, एकतर त्यामध्ये मेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असेल किंवा अँड्रोशम किंवा गायनोशम ह्या दोघांपैकी एकच असेल. त्यामुळे इथे एकतर क्रॉस पॉलिनेशन होतं आहे, हे एक पहिलं रिझन आहे. किंवा इथे अशा पद्धतीने रिझन आहे की जरी फ्लावरमध्ये, आता इथे जर फ्लावर तुम्ही पाहिलं तर यामध्ये दोन्ही पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, मेल पण आणि फिमेल पण, म्हणजे अँड्रोशम पण आहे आणि गायनोशम पण आहे. पण आता ह्या फ्लावरमध्ये जरी दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असल्या किंवा जरी फ्लावर बायसेक्शुअल असलं तरी इथे कधी असं होऊ शकतं की यांच्यामध्ये डायकोगॅमी असेल. डायकोगॅमी म्हणजे मॅच्युरेशन. आता जर आपण स्टेमन आणि इथे जर आपण विचार केला की जे कार्पेल आहे म्हणजे अँड्रोशम आणि गायनोशम यांचं मॅच्युरेशन सायमल्टेनियसली नसेल, म्हणजे यांच्या मॅच्युरेशन इथे एक सोबत नसेल, म्हणजेच असा प्रॉब्लेम असेल किंवा त्यालाच म्हणायचं डायकोगॅमी दीज आर नॉट मॅच्युअर ॲट अ सेम टाईम. म्हणजे इथे अगोदर एकतर कार्पेल मॅच्युअर होऊन जाईल, त्यानंतर त्यानंतर इथे स्टेमन मॅच्युअर होईल किंवा अगोदर स्टेमन मॅच्युअर होईल आणि त्यानंतर स्टिग्मा इथे मॅच्युअर होईल किंवा जे कार्पेल आहे ते मॅच्युअर होईल. म्हणजे अँड्रोशम आणि गायनोशम दीज आर नॉट मॅच्युअर सेम टाईम. त्यामुळे देखील यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ शकत नाही, म्हणून देखील यामध्ये क्रॉस पॉलिनेशन किंवा झेनोगॅमी यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर आहे सेल्फ इनकम्पिटॅबिलिटी. कधी कधी असं होतं पहा, बायसेक्शुअल फ्लावर आहे आणि बायसेक्शुअल फ्लावरमध्ये त्याच फ्लावरमध्ये असणारे जे पोलन ग्रेन आहे त्याच्या स्टिग्मावरती लँड झाले. पण सेल्फ इनकम्पिटॅबिलिटी म्हणजे काय, जे सेल्फ स्वतःच्याच फ्लावरमध्ये असणारे जे पोलन ग्रेन आहे तिथे ते ॲक्सेप्ट केले जात नाही आणि त्यामुळे इथे सेल्फ पॉलिनेशन होत नाही. मग त्यावेळेस इथे फ्लावरमध्ये काय होऊन जातं, झेनोगॅमी. किंवा यामध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, मेल पण आणि फिमेल पण, पण इथे समजा मेल इथे स्टेराईल आहे, त्यामध्ये इथे फर्टाईल पोलन ग्रेन तयार होत नाही, त्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा यामध्ये जर आपण पाहिलं हेट्रोस्टिली म्हणजे इथे लेंथचा प्रॉब्लेम असेल, यामध्ये जी लेंथ आहे किंवा जी साईज आहे त्यामुळे देखील यामध्ये
जे सेल्फ पॉलिनेशन आहे तर ते अवॉइड केलं जात असेल, त्यामुळे इथे फ्लावरमध्ये काय होऊ शकतं, झेनोगॅमी. म्हणजे झेनोगॅमी फ्लावरमध्ये का होतं किंवा क्रॉस पॉलिनेशन का होतं याची रिझन मी तुम्हाला आता डिस्कस केले. एकतर फ्लावर युनिसेक्स्युअल असेल किंवा डायकोगॅमी असेल, सेल्फ इनकम्पिटॅबिलिटी असेल किंवा मेल स्टेरिलिटी असेल, ही देखील यामध्ये रिझन असू शकतात. त्यानंतरचा डिफरन्स आहे की पॉलिनेशन कॅन ऑकर्स इवन विदाऊट द असिस्टंट ऑफ एक्सटर्नल पॉलिनेटर. आता इथे जर आपण पाहिलं सेल्फ पॉलिनेशन होतंय, कुठे होतंय, सिंगल फ्लावरमध्ये, तिथलेच पोलन ग्रेन निघतायत, तिथे स्टिग्मावरती पडतायत. मग आता जनरली यामध्ये एजंटची गरज नसते, म्हणजे कुणीतरी येईल, पोलन ग्रेन घेईल आणि त्यानंतर स्टिग्मावरती टाकेल, याचं यामध्ये वेट करावं लागत नाही. म्हणजेच यामध्ये एखादा जो इथे असिस्टंट आहे, जो एक्सटर्नल पॉलिनेटर आहे, त्याची यामध्ये गरज होत नाही. म्हणजे इथे सेल्फ पॉलिनेशनमध्ये तिथलेच पोलन ग्रेन तिथेच लँड होतात आणि त्यामुळे त्यांना पॉलिनेटरची गरज लागत नाही. पॉलिनेटर म्हणजे काय, असा एजंट की जो पोलन ग्रेन घेऊन जातो. आता इथे एकाच फ्लावरमध्ये होत असल्यामुळे यांना पॉलिनेटरची नीड नसते. त्यानंतर आता आपण जेनायटोगॅमीमध्ये पाहिलं, इट कॅन मेंटेन द पॅरेंटल कॅरेक्टर ऑफ द रेस ऑफ आयडेंटिफिनिटी. मग इथे जर आपण जेनायटोगॅमी विचार केला तर यामध्ये जर इथे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन होतं आहे फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, तर यामध्ये जे कॅरेक्टर आहे ते मेंटेन होत आहेत आणि त्यानुसार इथे जे इनडेफिनिटी आहे तर ती आपल्याला दिसते कॅरेक्टरची. म्हणजे इथे कॅरेक्टर तर सेम असणार आहे. इथे कधी कधी पॉलिनेटर असूही शकतो, नसूही शकतो. आणि जनरली यामध्ये जे प्लांट आहे त्या प्लांटवरती अशा पद्धतीने इथे अरेंजमेंट असते की त्यानुसार इथे पोलन ग्रेन बरोबर तिथे ॲक्सेप्ट केलं जाईल. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर कॉर्न प्लॅन घेतलं तर कॉर्न प्लॅनमध्ये वरती मेल फ्लावर असतात, त्यानंतर खाली फिमेल फ्लावर असतात. ती अशा पद्धतीने असतात मेल फ्लावर फिमेल फ्लावरची पोझिशन की जेणेकरून यामध्ये इझिली जे पोलन ग्रेन आहे तर ते स्टिग्मावरती लँड होऊ शकतात. अशा पद्धतीने स्ट्रक्चर असल्यामुळे इथे इझिली अशा पद्धतीने ते पॅरेंट बॉडी असते की इझिली ते यामध्ये तिथल्या तिथे म्हणजे एका फ्लावरमधून दुसऱ्या फ्लावरमध्ये सेम प्लॅनमध्ये इझिली ते इथे ॲक्सेप्ट केले जाऊ शकतात. त्यानंतर आपण जर झेनोगॅमी पाहिलं, तिज प्रोड्युसेस जेनेटिकली मॉडिफाईड ऑफस्प्रिंग विथ डिफरंट कॅरेक्टर टू द ऑफस्प्रिंग. मग इथे जर आपण पाहिलं तर हे क्रॉस पॉलिनेशन होतं आहे, म्हणजे झेनोगॅमी होते. मग झेनोगॅमीमध्ये नवीन कॅरेक्टर यामध्ये फॉर्म होतात त्या प्लांटमध्ये. म्हणजे इथे जे सीड तयार होणार आहे कोणत्या पॉलिनेशननी, झेनोगॅमीनी. म्हणजे असं सीड की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्लांटचे एका प्लांटचं पोलन ग्रेन आहे, एका प्लांटचं इथे फिमेल गॅमेट आहे आणि त्यांचं जर फ्युजन होतं आहे तर ऑब्व्हियसली यामध्ये जेनेटिकली व्हेरिएशन किंवा जो इथे सीड तयार होणार आहे त्यापासून जे प्लांट तयार होणार आहे तर त्यामध्ये काय असणार आहे, व्हेरिएशन म्हणजे बदल इथे असणार आहे. आणि हे कॅरेक्टर आपल्याला दिसणार आहे झेनोगॅमीमध्ये. अँड द नेक्स्ट डिफरन्स, द जेनेटिक व्हेरिएशन ऑफ द ऑफस्प्रिंग आर अवॉइडेड. इथे जेनेटिक व्हेरिएशन दिसत नाही. इन दिस केस ऑल्सो द जेनेटिक व्हेरिएशन दिज आर अवॉइडेड. आता इथे जर आपण पाहिलं तर जेनायटोगॅमी यामध्ये देखील जेनेटिक व्हेरिएशन अवॉइड होतं. व्हाय, बिकॉज इन दिस केस the pollination these are takes place in different flower but which happen in a same plant, and in this case the different or other pollinator agent these are not participate and the genetically identical offspring these are produced. But in this case or in this xenogamy the new seed these are produced and these having the external character and which also require the pollinator. पॉलिनेटरचा विचार केला तर याला पॉलिनेटर लागतात, याला काही गरज नाही, याला पण यामध्ये गरज नाही. बट यांच्यामध्ये न्यू सीड जर आपण पाहिलं तर त्यापासून जे नवीन प्लांट ग्रो होतो तर हे जेनेटिकली ह्या केसमध्ये जेनेटिकली आयडेंटिकल असतं, ह्या केसमध्ये जेनेटिकली आयडेंटिकल असतं. बट यामध्ये काय दिसतं, व्हेरिएशन, फरक यामध्ये दिसतो. दीज आर नॉट जेनेटिकली कम्प्लिटली आयडेंटिकल. आणि यामध्ये एक्झाम्पल आहे सेल्फ पॉलिनेशनमध्ये एक्झाम्पल आहे ऑर्किड, पीज, त्याचबरोबर यामध्ये ट्रायडॅक्स. पी सगळ्यांना माहिती, वटाण्याचं झाड. त्याचबरोबर यामध्ये जे जेनायटोगॅमी आहे दिस ऑल्सो हॅपन इन द कॉर्न आता सांगितलं की जे इथे मोनोशियस प्लांट आहे, मेल फ्लावर फिमेल फ्लावर एकाच झाडाला आहे, तिथे ही घटना घडते. त्याचबरोबर जर आता आपण क्रॉस पॉलिनेशन घेतलं झेनोगॅमी तर दिस हॅव्हिंग द एक्झाम्पल स्क्वॅश, ओनियन, ब्रॉकोली, स्पिनॅच अँड ग्रासेस. इन दिस केस द क्रॉस पॉलिनेशन झेनोगॅमी दिज आर टेक्स प्लेस.
आता जर फ्लावर युनिसेक्स्युअल असेल, रिमेंबर, जर फ्लावर युनिसेक्स्युअल असेल तर ऑब्वियसली त्यामध्ये एक तर झेनोगॅमी किंवा यामध्ये इथे जेनायटोगॅमी होईल. बट जेनायटोगॅमी कधी होईल? जर फ्लावर युनिसेक्स्युअल आहे बट प्लांट कसं आहे? मोनोशियस. मोनोशियस म्हणजे काय? युनिसेक्स्युअल फ्लावर आहे पण ते एकाच झाडावरती आहे, तर त्यावेळेस इथे होण्याची शक्यता आहे जेनायटोगॅमी. आणि जर इथे युनिसेक्स्युअल फ्लावर आहे बट ते डिफरंट प्लांटला आहे, म्हणजे प्लांट कसं आहे? डायशियस, तर त्या केसेसमध्ये इथे ऑब्वियसली काय होणार आहे? तर तिथे होणार आहे झेनोगॅमी. झेनोगॅमी जनरली कुठं होतं? अशा फ्लावरमध्ये जे फ्लावर युनिसेक्स्युअल आहे आणि ते प्लांट डायशियस आहे, तर तिथे जेनायटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन होत नाही. रिमेंबर, असं प्लांट की जे डायशियस आहे, जे म्हणजेच एका प्लांटमध्ये युनिसेक्स्युअल म्हणजे एक तर फिमेल फ्लावर आहे आणि दुसऱ्यामध्ये मेल फ्लावर आहे. स्टॅमिनेटेड आणि पिस्टिलेटेड फ्लावर दिस आर प्रेझेंट ऑन अ डिफरंट प्लांट, वेगवेगळ्या झाडावरती आहे. जसं फॉर एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल आहे पपैया. यामध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर वेगवेगळ्या प्लांटला आहे. प्लांट कसं आहे? डायशियस. तर डायशियस जर प्लांट असेल तर तिथे ऑब्वियसली काय होणार आहे? झेनोगॅमी. अँड इन दिस प्लांट the self pollination or the genitogamy, these are not possible anytime. But in some cases, if the flower these are bisexual, at some time the xenogamy these are also takes place. कधी कधी असंही होतं की यामध्ये फ्लावर बायसेक्शुअल आहे तरी देखील यामध्ये झेनोगॅमी तिथे होऊ शकतं, त्याची पॉसिबिलिटी यामध्ये असते. का? कारण आपण इथे पाहिलं की त्यामध्ये डायकोगॅमी असेल, सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी असेल, मेल स्टेरिलिटी असेल किंवा हेट्रोस्टिली असेल, तर अशा पद्धतीने जर कॅरेक्टर असेल तर त्यावेळेस तिथे इथे झेनोगॅमी होण्याची पण पॉसिबिलिटी आहे. सो आज आपण इथे डिस्कस केलं सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच ॲटोगॅमी, जेनायटोगॅमी म्हणजेच ॲलोगॅमी आणि त्याचबरोबर आपण इथे पाहिलं क्रॉस पॉलिनेशन म्हणजेच यामध्ये ज्याला आपण झेनोगॅमी म्हणलं, जेनायटोगॅमी, सेल्फ पॉलिनेशन, ॲटोगॅमी आणि त्याचबरोबर आज आपण इथे पाहिलं एक नेक्स्ट टाईप आणि तो आहे यामध्ये झेनोगॅमी. सो आपण इथे जर आता डिफरन्स बिटवीन पाहिला ॲलोगॅमी वर्सेस द झेनोगॅमी. ॲलोगॅमी म्हणजेच काय? यामध्ये जेनायटोगॅमी आणि त्यानंतर झेनोगॅमी. आता दोघांमधला महत्त्वाचा फरक आहे. ॲलोगॅमीमध्ये फर्टिलायझेशन होतं इन डिफरंट फ्लावर बट दिस ऑल्सो हॅव्हिंग द सेम प्लांट. यामध्ये एका प्लांटचे पोलन ग्रेन आहे, दुसऱ्या प्लांटचं फिमेल गॅमेट आहे आणि त्यावरती पडतायत. बट इथे काय आहे? इथे महत्त्वाचं आहे की प्लांट एकच आहे. आता फक्त आपण या आणि यामध्ये डिफरन्स बिटवीन पाहतोय. झेनोगॅमीमध्ये डिफरंट फ्लावर आहे बट यामध्ये प्लांट देखील कसं आहे? डिफरंट आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं आहे स्पेसिस एक आहे. आता इथे झेनोगॅमी व्यतिरिक्त आणखी एक प्रकार आहे, तो आहे हायब्रिडायझेशन. कधी कधी असं होतं की एका प्लांटचे पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरवरती पडतात, पण ते जर वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये होत असेल तर त्याला म्हणतात हायब्रिडायझेशन. स्पेसिस एकच असेल, जात एकच असेल, जसं यामध्ये पपैया हे प्लांट घेतलं तर पपईचे जे पोलन ग्रेन आहे ते पपईच्याच फिमेल फ्लावरवरती पडतात, लँड होतात. मग इथे स्पेसिस कशी आहे? एकच. असं जर होत असेल तर त्याला म्हणतात झेनोगॅमी. झेनोगॅमी आणि त्यानंतर जेनायटोगॅमी किंवा ॲलोगॅमी यामध्ये एक सिमिलॅरिटीज आहे की इन विच टू फ्लावर दिस आर पार्टिसिपेट. यामध्ये डिफरन्स आहे की जेनायटोगॅमी दॅट इज ॲलोगॅमी, इन दिस केस ओनली वन प्लांट दिस participate and in xenogamy two plant these are participate. And in case of genitogamy contains the both self and cross pollination method. आता जर आपण पाहिलं तर जेनायटोगॅमी किंवा ॲलोगॅमीमध्ये दोन फ्लावर पार्टिसिपेट होत आहेत लाईक अ क्रॉस पॉलिनेशन, एकच प्लांट आहे लाईक अ सेल्फ पॉलिनेशन. बट इन क्रॉस पॉलिनेशन दिस मेथड दिस आर और इन झेनोगॅमी दिस हॅपन द क्रॉस पॉलिनेशन. झेनोगॅमी म्हटलं तर त्यामध्ये कम्प्लिटली क्रॉस पॉलिनेशनच आहे, कारण यामध्ये दोन वेगवेगळे प्लांट इथे आहे, दोन वेगवेगळे फ्लावर यामध्ये आहेत, दोन वेगवेगळ्या प्लांटवरचे. त्यानंतर इथे जर जेनायटोगॅमी घेतलं, दिस जेनायटोगॅमी डज नॉट प्रोड्यूस अ जेनेटिकली मॉडिफाईड ऑफस्प्रिंग. मॉडिफाईड मीन्स वेगळं, जेनेटिकली वेगळं ऑफस्प्रिंग या जेनायटोगॅमीमध्ये तयार होऊ शकत नाही. याचाच मिनिंग काय आहे की यामध्ये व्हेरिएशन अब्सेंट आहे. म्हणजे मॉडिफाईड, जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जेनेटिकली यामध्ये सिमिलर ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे मॉडिफाईड ऑर्गॅनिझम इथे तयार होऊ शकत नाही. यालाच आपण असं म्हणू शकतो की यामध्ये व्हेरिएशन होऊ शकत नाही. कुणामध्ये? जेनायटोगॅमीमध्ये. म्हणजेच यामध्ये
जर ज्याला आपण काय म्हणलं ॲलोगॅमी. बट आता जर झेनोगॅमी म्हणलं तर इन दिस केस द न्यू प्लांट दिज आर प्रोड्यूस अँड these न्यू प्लांट्स दिज आर जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट. जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजेच यामध्ये जेनेटिकली नॉट कम्प्लिटली आयडेंटिकल. दॅट मीन्स व्हेरिएशन वी कॅन सी. यामध्ये आपण व्हेरिएशन पाहू शकतो. जेनायटोगॅमी कॅन ऑकर्स इवन विदाऊट द असिस्टन्स ऑफ एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट. जेनायटोगॅमीमध्ये एक्सटर्नल पॉलिनेटर एजंट जसं इन्सेक्ट आहे, त्याचबरोबर यामध्ये बर्ड्स आहे, हे पार्टिसिपेट नाही केलं तर यामध्ये पॉलिनेशन होऊ शकतं. म्हणजे यांना एक्सटर्नल पॉलिनेटरची गरज नसते. बट इथे जर आपण झेनोगॅमी घेतलं तर यांना मात्र यामध्ये काय लागतं तर एक्सटर्नल यामध्ये पॉलिनेटर एजंट लागतात. जसं इन्सेक्ट आहे, बर्ड्स आहे, हे असेल तर यामध्ये झेनोगॅमी इझिली होऊ शकतं. And in genitogamy, genetically variation of the offspring is avoided in genitogamy. जेनायटोगॅमी किंवा ॲलोगॅमी यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन अवॉइड केलं जातं, अब्सेंट असतं. बट इथे जर आपण ॲलोगॅमीमध्ये पाहिलं किंवा जेनायटोगॅमीमध्ये पाहिलं व्हेरिएशन अब्सेंट असतं. बट झेनोगॅमीमध्ये पाहिलं तर व्हेरिएशन प्रेझेंट असतं. म्हणजे यामध्ये व्हेरिएशन क्रिएट होतं. त्याचबरोबर आताच आपण एक्झाम्पल पाहिले की यामध्ये जे जेनायटोगॅमी आहे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कॉर्न आणि झेनोगॅमीचं बेस्ट एक्झाम्पल आहे स्क्वॅश, ओनियन, ब्रॉकोली, स्पिनॅच, ग्रासेस. दिज आर द एक्झाम्पल ऑफ झेनोगॅमी. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे डिफरन्स बिटवीन पाहिला सेल्फ पॉलिनेशन, त्याचबरोबर जेनायटोगॅमी म्हणजेच ॲलोगॅमी, त्याचबरोबर यामध्ये पाहिलं झेनोगॅमी. सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच आपण इथे पाहिलं ॲटोगॅमी, जेनायटोगॅमी अँड झेनोगॅमी. आणि त्याबदला जो डिफरन्स बिटवीन आहे ते देखील आपण यामध्ये स्टडी इथे केलेला आहे. सो वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू सो मच.